किंवा लोकं जे कस्टमर्स आहे, ते स्वतःला माझ्यासोबत ॲज अ फॅमिली मेंबर मला समजतात. तो जो प्रेम आहे ना, दॅट इज त्याला मी म्हणजे परत त्यांना देऊ शकत नाही हे. मागच्या साईडनी आतमध्ये जाणे, फर्स्ट फ्लोअरवर शोरूम उघडणे, हे मला वाटत नाही कुठं आहे किंवा आहे तर सक्सेसफुल आहे हे मला वाटत. झोपलो यासाठी नाही की बाबा आतापर्यंत जे केलं आहे ते असं बॅकफायर नाही व्हायला पाहिजे कुठं की बाबा अरे आता ठीक आहे ना, आपण एकदम फ्लोमध्ये निघून गेलो, शोरूमचं डेव्हलपमेंट केली, पण कस्टमरच जर येत नसेल मागं तर मग काय कामाचा एवढा मोठा शोरूम करून सुद्धा. आणि त्यांना जेवढा आनंद झाला ना, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या कस्टमरला झाला की बाबा एवढा मोठा शोरूम, आपला शेठ, आपली लोकं, आपला रवी. हे बघा, मी बिझनेस करतो, सगळ्या डिसिजन्स माझे असतात, ह्यात काही वाद नाही. पण प्रत्येक डिसिजन मागं माझी वडिलांसोबत एक हे असतं की बाबा पप्पा नेक्स्ट स्टेप ही अशी आहे, असं डेव्हलपमेंट करायचं आहे, काय करू. त्यांचं नेहमी मी सजेशन घेत असतो. तर ते म्हणले हेच तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही सर्वात मोठा तुमचा ॲसेट ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकतो त्याला तुम्ही ठेवलं आहे घरी आणि स्वतः तुम्ही बाहेर शोधताय की कोण असं भेटेल का की हे सगळं सांभाळू शकतो. तर तिथून ही थिंकिंग चेंज झाली